नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जो दया असतो तो दया घरी येतो. घरी आल्यावरती तो आता दामिनीला सुरी दाखवतो, म्हणजे चाकू दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, आता मी काय करेल, मी संपवेल तुला. हे बघ, आधीच सांगतोय, तू जे करायचं ना ते कर, पण हे बघ, मला लवकरात लवकर आहे ना तू कळायला पाहिजे. मला लवकर सांग. हे बघ, माझ्या तू इरासोबत कधी तुझ्या मुला साखरपुडा करून देणार आहे, सांग लवकर. तर ती आता त्याचा हात पकडते आणि ओढतोड घेऊन येते. तेवढ्यात सावी आता रूममधून येत असते. ती हे सगळं बघते आणि तिला खूप, ती म्हणते कुठं चालले, आणि सावी त्यांच्या मागे जायला लागते. तर आता ती पाण्यात नेण्यासाठी आली असते धैर्याला. तर आता दामिनी ते तिकडे जातात आणि आता जी दामिनी आहे त्याच्या हातातून तो पेन ड्राईव्ह हिसकावून घेते. तो म्हणतो की घे हिसकावून, कारण की राहू दे तुझ्याकडे पण एक कॉपी, तुला काम येईल. आता बघ मी काय करतो काय नाही ते तू लवकर त्याला म्हणणार आहे की नाही, लवकर माझ्या धैर्याच्या धैर्याचा आणि इराचा साखरपुडा झाला पाहिजे असं म्हणते. तर आता लगेच इकडं जो दयामामा आहे तो दयामामा म्हणतो की काय करतेस मग. तर आता लगेच जी दामिनी आहे ती म्हणते की बघते मी, थांब. आणि आता ते ठरवतात धैर्याचा आणि इराचा साखरपुडा करायचा आहे म्हणून त्यांचं ठरतं. आणि मग ठरल्यावरती आता ते म्हणतात की बरं झालं. आता लगेच त्यांचा साखरपुडा ठरतो. तर आता सगळेजण बसलेले असतात तिथे. जी दामिनी आहे ती आता घटस्फोटचे कागद घेऊन येते, कागदपत्र घेऊन येते. आणि आता ती कागदपत्र दिल्यावरती आता सावीला म्हणते की हे बघ, तू ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या कर आणि माझ्या धैर्याला डिवोर्स देऊन टाक. माझ्या धैर्यासोबत राहू नकोस, माझ्या धैर्याला लवकरात लवकर तू डिवोर्स दे असं सांगते. तर ते काय डिवोर्स द्यायचा आहे, मी नाही देऊ शकत. तर ते म्हणतात की का देऊ डिवोर्स मी धैर्यांना. तर ती म्हणते की धैर्याला, माझ्या धैर्याचा आणि इराचा साखरपुडा करायचा आहे, त्यामुळं तू डिवोर्स दे. तर आता लगेच सावी म्हणते की हे बघा, जेव्हा धैर्य माझ्यासमोर इराच्या भांगात कुंकू भरतील आणि इरासोबत ते साखरपुड्याला बसतील, तेव्हा मी घटस्फोट देईल, तेव्हा मी डिवोर्स पेपरवरती सही करेल असं सावी म्हणते. तर ते म्हणतात काय असं आहे का तुझं. तर आता लगेच म्हणते की धैर्य बघच आता, माझं धैर्य करतो की नाही इरासोबत साखरपुडा. तर असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात काय. तर आता ते म्हणतात की हो. तर आता लगेच इकडं जी सावी आहे ती म्हणत असते की ती धैर्याकडे बघते आणि धैर्य तिच्याकडे. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.